गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे आपण सगळेच तयारीला लागलो। राज्यातल्या विविध जिल्ह्यात कशी तयारी केली जाते, कसा उत्साह आहे, पाहूयात बाप्पाच्या विशेष बातम्या सुखकर्ता या खास कार्यक्रमातून। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झालो। कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो। त्यासाठी गणेश मूर्ती बनवण्याच्या कामाला आता वेग आला। मूर्तिकार रात्रंदिवस जागून बाप्पाच्या मूर्ती साकारतात, त्यामुळे गणेश कार्यशाळा आता गजबजल्याचं पाहायला मिळते। रंगकाम पूर्ण झाल्यानंतर मूर्तीवर वस्त्रालंकार, साज शृंगार चढवणं अशा कलाकुसरीच्या कामांना वेग आला। अनेक महिला सुद्धा या कामामध्ये मग्न दिसतात, त्यातून महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला। गणेश मूर्तीच्या कामात महिलांचा खूप हातभार आता हल्ली लागतो आहे। तर डोळ्यांची आखणी ही नाजूक कामं महिला करतात। तर धोतर, फेटा, शेला वगैरे सर्व लावणं, तर सजावटीमध्ये हिरे मोत्यांची सजावट जी असते ती नाजूक कामं महिला करतात। तर काही महिला दिवसभर इथे काम करतात, तर काही घर सांभाळून त्यांची घरातली सर्व कामं आवरून जसं टाइम मिळेल त्यांना तसं ते इथे काम करायला येतात। तर त्यांना यातून थोडा रोजगार मिळतो। वर्षी आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर गणेश मूर्ती बनवायला सुरुवात करतो, परंतु यंदा मात्र सुरुवातीपासूनच सुप्रीम कोर्टामध्ये आणि असं सर्व निर्णय झाला की पीओपी बंदी येईल की काय, किंवा शाडूच्या मूर्ती घडवायच्या किंवा कसं काय, आणि त्याच्यामध्ये त्या कालावधीमध्ये आम्ही मूर्ती घडवायच्या की नाही घडवायच्या या संभ्रमावस्थेमध्ये होतो। आणि म्हणून मग काही आमच्या कामावर परिणाम झाला। जेव्हा 9 जून 2025ला जेव्हा सुप्रीम कोर्टाने एका तारखेमध्ये सांगितलं आणि काकोडकर समितीच्या अहवालानुसार मग थोडेसे का होईना शिथिलता आली आणि आम्हाला गणेश मूर्ती बनवायला यावर्षी तरी किंवा काही कालावधीमध्ये परवानगी मिळेल असा तो विषय झाला। आणि त्याच्यामुळे मग आम्ही जोमाने सुरुवात केली। तरी गणपती बाप्पाच्या कृपेने रात्रीचा दिवस करून आम्ही गणेश मूर्ती पूर्णपणे तयार करून ग्राहकांना देण्यासाठी उत्सुक आहोत। दरम्यान तयारी कशी सुरू आहे या सगळ्याचा गणेश मूर्ती कार्यशाळेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। कोकणवासियांचा सगळ्यात लाडका सण असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांनी येऊन ठेपलाय। गणरायाच्या आगमनाचे वेध आता सगळ्यांनाच लागलेत, त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या गणेश कार्यशाळांमध्ये लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आता आपण आहोत अलिबाग मधल्या एका गणेश कार्यशाळेमध्ये। या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराच्या गणेश मूर्ती तयार आहेत। साधारण 1.5 फुटापासून 6 ते 6.5 फूट उंचीच्या गणेश मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या मूर्तींची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आलेली आहे। त्यांना शेला पागोटे चढवण्यात आले, त्याचबरोबर पितांबर नेसवण्यात आलेला आहे। आकर्षक रंगाचे फेटे चढवण्यात आलेले आहेत। अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर गणेश मूर्ती व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतोय। खास करून गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांची आखणी करणे, त्याचबरोबर गणपतीच्या मूर्तीची सजावट करणे या कामांमध्ये महिला अग्रभागी असल्याचं पाहायला मिळतंय। मध्यंतरीच्या काळामध्ये पीओपीवरील जी बंदी आली होती त्या बंदीमुळे गणेश मूर्ती बनवण्याच्या कामावर काहीसा परिणाम झाला होता। मात्र न्यायालयाने या बंदीला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा गणेश मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग आलेला आहे आणि या मूर्ती बनवण्याचं काम जे आहे ते आता अंतिम टप्प्यात असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संपूर्ण ज्या गणेश मूर्ती आहेत त्या गणेश भक्तांच्या घरी जाण्यासाठी आता सज्ज होत आहेत। प्रफुल्ल पवार, जी 24 तास, रायगड।